नमस्कार। आखाडा लोकसभेचा या सिरीज मधील पुढचा मतदारसंघ आहे सोलापूर। भारतीय जनता पार्टीकडून राम सातपुते आणि काँग्रेसकडून प्रणिती शिंदे अशा दोन्ही तरुण उमेदवारांमध्ये थेट लढत असणारा हा मतदारसंघ 1957 पासून 1996 पर्यंत काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ 96 साली भाजपनं पहिल्यांदा जिंकला। 1998 ते 2003 पुन्हा काँग्रेस आणि तिथून 2009 पर्यंत पुन्हा इथं भाजपचे खासदार होते। 2009 साली पुन्हा काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे इथून लोकसभेवर निवडून गेले। 2014च्या मोदी लाटेत मात्र जवळपास 1.5 लाख मतांनी भाजपच्या शरद बनसोडेंनी सुशीलकुमार शिंदेंचा पराभव केला। 2019 मध्ये वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या 1,70,000 मतांचा सुशीलकुमार शिंदेंना फटका बसला आणि भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामींनी ही लढत जवळपास 1.5 लाख मतांनी जिंकली। यावेळी दुरंगी लढत असल्यामुळे मत विभाजन टाळलं गेले आणि ही लढत अधिकच चुरशीची झाली। या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट आणि पंढरपूर या 5 विधानसभा महायुतीकडे तर सोलापूर शहर मध्य ही एकमेव विधानसभा महाविकास आघाडीकडे। इथूनच आमदार असलेल्या प्रणितीताई शिंदे लोकसभेच्या उमेदवार आहेत। आजची स्थिती बघता सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर मतदारसंघात 50-50 लढत होईल असं दिसतं। सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट आणि पंढरपूर मधून भाजपला लीड मिळताना दिसतंय, तर सोलापूर शहर मध्यमधून महाविकास आघाडीला मोठं लीड मिळेल असा अंदाज आहे। सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर दक्षिण मधून भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक आमदारांबाबत लोकांच्यात मोठ्या प्रमाणात नाराजी असली तरी मोदींच्या सभेनंतर लोकसभेसाठी तरी वातावरण थोडं अनुकूल झालेलं दिसतंय। विधानसभेला मात्र याचे परिणाम निश्चित दिसणार आहेत। ग्राउंड सर्वे आणि मतदारसंघ निहाय आकडेवारीनुसार सोलापूरची ही रस्सीखेच महायुतीचे उमेदवार राम सातपुते 20 ते 25 हजारांच्या मताधिक्याने जिंकतील असा आमचा अंदाज आहे। तुम्हाला विश्लेषण कसं वाटलं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत काही वेगळं असेल तर ते मुद्देही जरूर नोंदवा। धन्यवाद।